एकट्याच निघाला? आपले काय ठरले होते? महाराज साहेबांकडे जायचे तर दोघांनी मिळूनच ठरले होते ना? आमचीही संदूक भरलेली आहे. शंभूराजे, तुम्ही जिकडे जाणार तिकडे आम्हीही येणार. पण आम्ही महाराज साहेबांना भेटायला चाललो. जा. आमच्या मातोश्री आम्हा साशाच फसवून गेले. तेव्हा आम्हास काही कळत नव्हते, पण आता आम्हास कळू लागले आहे. आणि आता तुम्ही निघाला. जा. आम्ही निघालोय स्वर्गात. महाराज साहेब तिकडे आहेत ना? तुम्हाला जर तुमचे महाराज साहेब स्वर्गात भेटणार असतील तर मग आमच्या मातोश्री आम्हा स्वर्गात भेटतीलच की. शंभू बाळ, तुम्ही चितेत उडी घेतली तर मग आम्हीही घेणार. आणि सगळ्यांना माहित आहे, आम्हा आगीचे भय वाटत नाही. हे काय बोलताय तुम्ही? परत असे बोलू नका. आम्ही काही जगा वेगळे करत नाही. मग आम्ही जगा वेगळे काय केले? आम्हास आमची आजी पाहिजे, आमच्यावर खूप खूप माया करणारी. शंभू बाळ, आऊसाहेब, तुम्ही नका जाऊ. तुम्ही महाराज साहेबांच्या जाई आहात आणि तशा स्वराज्य शोभा आहात. शिवबा, या बाळ शब्दांनी आम्हाला रोखले. आम्ही सती नाही जाणार. आऊसाहेब, हलकं वाटतंय ना आता? कालपासनं अंग ताठून गेलं होतं. कशाचंच भान राहिलं नाही. प्रसंगच असा आला, वेळ निभावून गेलो. वय, कालचा प्रसंग वैऱ्यावर बी येऊ नये बघा. आपलं माणूस आपल्या डोळ्या देखत चाललाय आणि आपले हात बांधलेले, काहीच करू शकत नव्हतो. पर काय बी म्हणा, आऊसाहेब लई जिद्दीच्या, कुणाला बी जुमानल्या नाहीत. खरं तर शंभूराजांनी मोठं काम केलं. ते जसं म्हणाले आम्ही उडी घेणार, तसा आऊसाहेबांचा कणखरपणा विरघळला. तेच की बया, माझ्या तर काळजात धस्स झालं. काय बोलले लेकरू? जाणता माणूस बोलतो तसं बोलले बघा. चला, वेळ निभावून गेलो, पण अजून जखम ओलीच. आऊसाहेब थांबल्या खऱ्या, पण त्यातून पुरत्या बाहेर नाही आल्या. हवं कसं व? कपाळीचं कुकू पोचलंय त्यांच्या. कशा बाहेर येत्याल? हे असलं दुःख काय लगी लगी बरं होतंय वय? तेच की, कुणीतरी ध्यान ठेवायला हवं. तर वो
अजून काय करतील, काय सांगावं? शंभूराजे, सुकून गेलं आमचं बाळ. बसा. आमचं मस्तक जड झालं आहे. इथे दुखतंय. कपाळाला लेप लावूया. धारव, लेप घ्या. जी. होशियार! आऊसाहेब कुठे गेले असतील? सावता महाराजांनी या दुखण्यातनं अंग झटकलं ना, ते लय बरं झालं बघा. त्यामुळे गडाचीच मरगळ झटकली गेली. गड आणि गडावरची माणसं ताजी तवानी झाली. अहो, शत्रूचा हल्ला एक वेळेस परवडला, पण हे संकट लय भयान होतं. पण महाराजांनी लावलं की परतून. आज महाराज बाहेरही पडले, गडावरून उतरले खाली. होय, आणि महाराज उतरलं की समध्यासनी कसं आवराव सावराव लागते. आणि त्यात राजगड ही स्वराज्याची राजधानी आहे. चौमुलखातून माणसं इथं येतात. तेव्हा त्यासनी आपलं दुःख दाखवून चालणार आहे. वय तेच आऊसाहेबांनी ही मरगळ झटकली. तर म्हणून मी बी आज तालीमखाना उघडून ठेवलाय. म्हटलं शंभूराजे येत्याल म्हणून समजी साफसफाई करून ठेवली बघा. बरं, शंभूराजे अजून आले नाही ती. त्यांची तशी वेळ चुकत नाही कधी. ते बी खरं आहे.
आऊसाहेब, न्याहारी करून घ्या. भूक नाही हो पुतळा. असं म्हणून चालेल का? थोडस तरी खा, म्हणजे सगळे न्याहारी करतील. आमच्यापाशी काय आहे? तुम्ही सगळे करून घ्या न्याहारी. घ्या आऊसाहेब, सकाळपासून काही खाल्लं नाही. रात्री 2च घास खाल्ले, ते सुद्धा खायचं म्हणून खाल्ले. घास माघारा फिरतो आमचा. जा तुम्ही, खातो आम्ही. आमच्या समाधानासाठी खा. खातो म्हणालो ना, न खाऊन कोणाला सांगतोय. जा तुम्ही, एकटे सोडा आम्हाला. आऊसाहेब घ्या. खरंच भूक नाही हो. खायला हवे. खातो म्हणता आणि खात नाही, मग हे ताट तसेच जाते मुतपाखान्यात. तुम्ही खाल्ले नाही तर कोणीच खात नाही आऊसाहेब. घ्या आऊसाहेब, खा. शंभूबा, आऊसाहेब, आज आम्ही मध्यान्हीची तोप उडवणार आहोत आणि बत्तीही देणार आहोत. तुम्ही? तुम्हाला बत्ती देता येते? नाही, तुम्ही शिकवणार. आम्ही? तुम्ही तोप गोळा दूरवर उडवता असे आम्हास माहित आहे. आऊसाहेब, दाखवा ना, शिकवा ना आम्हास. दाखवतो. या. आऊसाहेब, तुम्ही आमच्या आजोबांकडे एका दागिन्याचा हट्ट धरला होता, आठवते? आम्ही दागिन्यांचा हट्ट धरला होता? हो, असे खुद्द आजोबांनी आम्हाला सांगितले होते एकदा. शंभूराजे, तुम्ही खोटं बोलताय. आम्हाला वाटलं आम्हीच शौकीन आहोत दागिन्यांचे. कोणता दागिना? स्वराज्य अलंकार. खरे नाव साहेब? शंभूबाळ, स्वराज्य अलंकार मागितला होता. खरंय हे. एका शाहिराने त्यावरही कवन केले आहे. जाहले सुन्न शहाजी राजे, काय बोलली राणी. देईन चंद्रहार चिंच पेटी, नाही तर तनमणी. जिजाऊ फार मानी, फार ज्ञानी, प्रचिती क्षणोक्षणी. शहाजी राजांनी मग पूर्ण केली स्वराज्याची मागणी. खरंच वर्णन केलंय हो शंभूबाळ. आऊसाहेब, आवडले? पुन्हा एकदा ऐकवा. किती नाल आहेत?
100 आहे ती. हे खाली शिवापट्टणास जाऊ द्यात, नालबंदाकडे. जी 80 घोडं कालच आल्यात चाकणच्या बाजारातनं. पाठवतो. हा. निराजीपंत, नोंद केलीत? निराजीपंत, जी. कसल्या विचारात आहात? कसे आहे, सगळे सुरळीत चालले होते. स्वराज्य चौखूर उधळू लागले असतानाच नालबंदी झाल्यासारखे झाले. विधिलिखित जे आहे ते घडणारच. होय, ते काय आपल्या हातात थोडी आहे. ते तर झालेच, पण आता लवकरात लवकर शंभूराजांच्या डोक्यावर अक्षता पडायला हव्यात. अक्षी मनातलं बोललास बघा. शंभूराजाचं लगीन याच साली झालं पाहिजे. हा, नाहीतर शास्त्राप्रमाणे 3 साल शुभ कार्य करता येणार नाही बघा. पण हे कोणीतरी महाराजांना सांगायला हवं. मी बोलेन महाराजांशी. फार बरे होईल. महाराजांनी होकार दिला तर, म्हणजे शुभ कार्यामुळे राजगडावर उत्साहाचे उधाण येईल. काय झालं आऊसाहेब? काही नाही. आठवण आली तुम्हाला? किती करता हो आमच्यासाठी. एक क्षण आम्हाला नजरेआड होऊ देत नाही. नाही, असे काही नाही. ठाऊक आहे आम्हाला. रात्री 2-4दा तरी आमच्या महाली डोकावता. आम्ही झोपलोय की नाही याची खात्री करून घेता. आम्ही पलंगावर नसू तर कावरे बावरे होता ना. नाही तर एवढी माया करता आमच्यावर. आम्ही जिथे जाऊ तिथे मागे मागे असता आमच्या. आम्ही तर नेहमीप्रमाणेच. आजपासून जागू नका, शांतपणे झोपा. आता सावरलोय आम्ही. आऊसाहेब, केवळ तुमच्यामुळे. आमचा निर्धार मेणासारखा वितळून गेला. तुमच्यात आम्हाला आमच्या स्वारींचा भास होतो, म्हणून तुमचा शब्द मोडवत नाही आम्हाला. आता थांबलोच होत तर नाच सुनेचं राज्य बघूनच जाऊ.